नमस्कार, मी आहे डॉक्टर स्नेहल कलजी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। आजचा विषय आहे हेडेक म्हणजे डोकेदुखी। आणि डोकेदुखी कधी ना कधी तरी आपल्याला आयुष्यात नक्कीच होते। काही जणांना डोकेदुखी ही व्याधी बनलेली असते, म्हणजे मायग्रेन सारखा जो प्रकार ज्याला आपण अर्धशिशी म्हणतो, ज्यामध्ये माणसाला पुन्हा पुन्हा डोकेदुखी होत असते, त्यांचा डोक्याचा अर्धा भाग दुखत असतो। तर ही व्याधी ज्यांना असते त्यांना तर प्रॉपर ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं आहे। पण बऱ्याच वेळेला आपल्यासारख्या माणसांना कधीतरी म्हणजे एखाद्या ताणामुळे किंवा आपली झोप जर व्यवस्थित झाली नसेल त्यामुळे डोकेदुखी होऊ शकते। तर अशा वेळेला आपण जनरली काय करतो तर फार्मसीतून एखादी डोकेदुखीची गोळी घेऊन येतो आणि तात्पुरतं आपली डोकेदुखी बंद होते। हे ठीक आहे, इवन मी सुद्धा कधी कधी असंच करते। पण समजा एखाद्या माणसाचं कारण म्हणजे एखादा आपण एग्जाम्पल घेऊया की डोक्यावरून आंघोळ केल्यामुळे जर एखाद्याला डोकेदुखी होत असेल तर दररोज किंवा आठवड्यातून एक दोनदा तरी आपण अशा गोळ्या घेऊ शकत नाही, कारण अशा गोळ्यांची म्हणजे जे ॲलोपॅथिक गोळ्या असतात त्यांचे जे साईड इफेक्ट्स असतात ते म्हणजे काय होतं की रोगापेक्षा औषध हे भारी पडतं। त्यासाठी अशी औषधं वारंवार घेणं खूप चुकीचं आहे आणि आपल्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात। त्यासाठी अशा कंडिशन्समध्ये आपण आज काही होमिओपॅथिक औषधं पाहणार आहोत। त्यासाठी जी काही डोकेदुखी तुम्हाला होते त्याचं कारण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। समजा जसं मी म्हणाले, आंघोळीनंतर डोकेदुखी होणे किंवा झोप कमी असल्यामुळे डोकेदुखी होत असेल किंवा एखाद्याचं पोट बिघडल्यामुळे डोकं दुखत असेल, तर अशा कंडिशन्सप्रमाणे आज मी तुम्हाला काही औषधं सांगणार आहेत। जी कोणती कंडिशन तुम्हाला मॅच होते त्याप्रमाणे तुम्ही ते औषध घेऊ शकता। नक्कीच मी तुम्हाला नेहमीच सांगते आणि आजही सांगेन की हे जे काही व्हिडिओज मी बनवते हे तुमच्या म्हणजे माहितीसाठी, म्हणजे होमिओपॅथी काय करू शकतं म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की समजा तुम्हाला अशा काही कंडिशन्स जे मी तुम्हाला व्हिडिओमार्फत सांगते आणि तुम्हाला आता समजलेलं आहे की होमिओपॅथीमध्ये ह्यासाठी ट्रीटमेंट आहे, तर त्यासाठी तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या एखाद्या चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरकडे जा आणि योग्य ती ट्रीटमेंट घ्या। कारण एखाद्या रोगाला पटकन औषध असतं असं नाही, असतात काही औषधं, पण एखाद्या वेळेला फॉलोअप्स घेणं खूप महत्त्वाचं ठरतं। चला तर मग बोलूया आता होमिओपॅथिक उपचारांकडे। मी तुम्हाला कंडिशन सांगेन आणि त्यावरती होमिओपॅथिक औषध। तुम्ही हे काही नोट डाऊन करू शकता, म्हणजे कधी तुम्हाला अशी काही गरज भासली तर लगेच तुम्हाला औषध सापडेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता। तर सगळ्यात पहिली आहे डोकेदुखी जी डोक्यावर आंघोळ केल्यानंतर होते। त्यासाठी आपण अँटीमोनियम क्रूड हे औषध घेऊ शकता 30 पोटेन्सीमध्ये। ज्या दिवशी हा त्रास होतो त्या दिवशी आपण हे औषध सकाळ दुपार रात्री अशा 3-3 गोळ्या उपाशीपोटी घ्यायच्या आहेत आणि मॅक्सिमम तुम्ही हे औषध दुसऱ्या दिवशी घेऊ शकता, त्यानंतर आपल्याला स्टॉप करायचं आहे। आपली डोकेदुखी थांबली की औषधही थांबवायचं आहे। पुन्हा जेव्हा आपण डोक्यावरनं आंघोळ कराल आणि जर पुन्हा आपल्याला त्रास होत असेल तर त्यावेळेला पुन्हा हेच औषध घ्यायचं आहे, जेणेकरून काय होईल की ज्या वेळेला तुम्हाला प्रॉब्लेम होतो आणि त्या वेळेला तुम्ही जर औषध घेत गेला तर हळूहळू त्याची फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल किंवा त्याची इंटेन्सिटी ज्याची जी तीव्रता आहे ती हळूहळू कमी होत जाईल आणि हळूहळू हा आजार देखील पूर्णपणे बंद होईल। नेक्स्ट आहे, जर तुम्हाला सर्दीच्या वेळेस डोकं दुखत असेल, सर्दी म्हणजे कशी जी अगदी तुम्हाला शिंका आणि अगदी नाकातून पाण्यासारखं जर वाहत असेल तर अशा वेळेला आपण एलियम सेपा हे औषध घेऊ शकता। जर सर्दीच्या वेळेस आपल्याला घशात दुखत आहे तर त्यावेळेला आपण मर्कसॉल 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। जर तुम्हाला सर्दी आहे म्हणजे अगदी नाकातून पाण्यासारखं नाही पण थोडं दाट वाहत आहे आणि तुम्हाला जर पाणी प्यावंसं वाटत नाही आहे आणि अगदीच आपल्याला थकवा आलेला असेल तर आपण अशा वेळेला पल्सटीला 30 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। जर कॉफी पिल्यानंतर आपल्याला डोकेदुखी होत असेल तर आपण नक्सोमिका 30 पोटेन्सीमध्ये
घेऊ शकता। जर शौचाला खूप घट्ट होत असल्यामुळे म्हणजे ज्याला आपण कॉन्स्टिपेशन म्हणतो त्याच्यामुळे जर आपल्याला डोकेदुखी होत असेल तर आपण ब्रायोनिया हे औषध घेऊ शकता। ब्रायोनिया आपल्याला 200 पोटेन्सीमध्ये घ्यायचं आहे। समजा तुमचं पोट साफ होत नसेल म्हणजे तुम्हाला शौचाला गेल्यानंतर अगदी सॅटिस्फॅक्शन भेटत नसेल, पुन्हा पुन्हा जायला हवं असं वाटत असेल आणि मुळात पोट साफ न झाल्यामुळे जर डोकेदुखी आपल्याला होत आहे असं वाटत असेल तर नक्सवमिका 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये आपण घेऊ शकता। त्यापुढील कंडिशन आहे फास्टिंग, म्हणजे एखाद्या दिवशी आपण उपवास केला आणि जर आपल्याला उपवासामुळे डोकं दुखत असेल तर आपण लाइकोपोडियम 200 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। बऱ्याच वेळा पाहायला गेलेलं आहे की एखाद्या माणसाला केस कटिंग नंतर सुद्धा डोकं दुखायला सुरू होतं, तर अशा वेळेला आपण बेलाडोना 30 किंवा ब्रायोनिया 200 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। समजा झोप व्यवस्थित झाली नाही आणि त्याच्यामुळे आपलं डोकं दुखत असेल, जे खूप कॉमनली पाहिलं गेलेलं आहे, तर अशा वेळेला आपण नक्सवमिका 30 किंवा 200 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता किंवा आपण सिमिसिफ्युगा 200 पोटेन्सीमध्ये घेऊ शकता। बऱ्याच जणांना दारू पिणं झेपत नाही तरीही ते दारू पितात, म्हणजे ते का पितात आता हा प्रश्नच आहे। पण जर दारू पिल्यामुळे त्यांचं डोकं दुखत असेल तर रस्टॉक्स 200 ते घेऊ शकतात। जर सूर्यप्रकाशामुळे किंवा उन्हामुळे आपल्याला डोकं दुखत असेल तर आपण जेल्सिमियम 200 किंवा बेलाडोना 200 ही औषधं घेऊ शकता। मगाशी मी तुम्हाला कॉफीमुळे जर डोकं दुखत असेल तर काय घ्यायचं हे सांगितलं होतं। आता चहामुळे जर आपलं म्हणजे चहाच्या अतिसेवनामुळे जर आपलं डोकं दुखत असेल तरी देखील आपण सेम नक्सवमिका हे औषध घेऊ शकता किंवा आपण सेलेनियम 200 हेही औषध घेऊ शकता। जेव्हा हवामान बदल होतो म्हणजे अचानक जर दमट आपल्याला वातावरण दिसतं किंवा आता थंड वातावरण स्टॉप झालं, आता पावसाचं वातावरण किंवा गरमीचं वातावरण आपल्याला दिसू लागतं, तेव्हा म्हणजे वेदर चेंजेसमुळे जर आपल्याला डोकं दुखत असेल तर अशा वेळेला आपण कॅल्केरिया फॉस 200 हे औषध घेऊ शकता। ही सगळी औषधं आपण फक्त एखादा किंवा 2 दिवस घ्यायचं आहे, म्हणजे जोपर्यंत आपलं डोकं दुखणं थांबत नाही तोपर्यंत आपण 1-2 दिवसासाठी घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला हे स्टॉप करायचं आहे। आणि जेव्हा जेव्हा सेम कारणामुळे आपलं डोकं दुखत असेल त्या वेळेला आपल्याला ही औषधं घ्यायची आहेत। आपोआपच आपली प्रतिकारशक्ती वाढू लागते आणि हळूहळू हा रोग आपोआपच बरा होऊ लागतो। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।